नमस्कार. आज आपण उपवासाचा आणखी एक पदार्थ पाहणार आहोत. तो आहे राजगिरा. राजगिऱ्याला रामदाना असं सुद्धा म्हणतात. तर आपण बहुतेक उपवासाला राजगिऱ्याचे लाडू किंवा राजगिऱ्याच्या लाह्या खात असतो. राजगिरा अतिशय पौष्टिक आहे. त्याला न्यूट्रिशनल पॉवर हाऊस असं म्हणतात. राजगिऱ्यामध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात आहे. त्यामुळे आपली प्रोटीन रिक्वायरमेंट व्हेजिटेरियन लोकांची किंवा उपवासाच्या दिवसांमध्ये प्रोटीन रिक्वायरमेंट पूर्ण होण्यासाठी राजगिऱ्याचा खूप छान फायदा होतो. आणि त्याच्यामध्ये मिनरल सुद्धा आहेत. कॅल्शियम, आयर्न, मॅग्नेशियम असे मिनरल सुद्धा राजगिऱ्यामध्ये आढळतात. त्यामुळे राजगिरा तसाही उपवासाव्यतिरिक्त इतर दिवशी सुद्धा खायला अतिशय पौष्टिक आहे. लो ग्लायसेमिक इंडेक्स असल्यामुळे डायबिटीसच्या लोकांना सुद्धा त्याचा खूप फायदा होतो. वेट मॅनेजमेंटसाठी त्याचा फायदा होतो, कारण हाय फायबर कंटेंट असल्यामुळे बराच वेळ स्टमक फुल राहतं आणि आपली भूक शांत होते. वारंवार भूक लागत नाही. त्यामुळे उपवासाच्या दिवशी सुद्धा खायला याचा छान फायदा होतो या गुणामुळे. हा शीतवीर्य आहे, त्रिदोष शामक असा सांगितलेला आहे. त्रिदोष बॅलन्स करणारा राजगिरा आहे. तर कफ आणि पित्त याचं शमन तर याने होतच, पण याच्या कषाय म्हणजे ॲस्ट्रिंजंट गुणामुळे जास्ती प्रमाणात जर आपण खाल्ला तर आपल्याला कॉन्स्टिपेशन होण्याची शक्यता असते. वृक्ष गुण पण आहे याचा, त्यामुळे थोडाफार कॉन्स्टिपेशन होण्याची शक्यता असते. म्हणून जेव्हाही केव्हा आपण राजगिऱ्याचं काय लापशी करतो किंवा पराठे म्हणजे भाकरी करतो, तर त्याच्यामध्ये आपण तुपाचा वापर केला पाहिजे. राजगिऱ्याचं पोरेज अतिशय पौष्टिक आहे. लहान मुलांना सुद्धा तुम्ही हे रोज देऊ शकता, वृद्धांना रोज देऊ शकता. 1 चमचा तुपावर राजगिरा थोडासा भाजून घ्यायचा, नंतर तो खाली उतरवून ठेवायचा. मग त्याच्यामध्ये थंड पाणी घालायचं आणि नंतर दूध घालायचं, मग ड्रायफ्रुट्सची पावडर घालायची. असं जर का पोरेज तुम्ही रोज खाल्लं तर ते रोजही अतिशय उपयुक्त आहे. कुठल्याही वयामध्ये पचायला हलकं आणि पौष्टिक असा हा आपला नाश्त्याचा पदार्थ होऊ शकतो. त्यामुळे असा हा राजगिरा तुमच्या आहारामध्ये याचा नक्की समावेश करा. फक्त उपवासालाच नाही तर इतर दिवशीही सुद्धा तुम्ही हा खाऊ शकता. तुम्हाला जर राजगिऱ्याची भाकरी किंवा राजगिऱ्याची पोळी करायची असेल तर मात्र तुम्ही त्याच्यामध्ये काहीतरी रफेजयुक्त घालणं आवश्यक आहे पदार्थ. तर तुम्ही लाल भोपळा किसून घालू शकता त्यामध्ये, म्हणजे त्याचा जो वृक्षता आहे ती कमी होईल आणि तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही. ही छोटी टिप नक्की लक्षात ठेवा.